लगेच त्या कार्यक्रमाला प्रारंभ करत आहोत. सज्जन श्रोतेगण हो, माऊलीनंतर समाधी नाही, माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, भगवंतानंतर आशीर्वाद नाही, साधूंनंतर कृपा सुद्धा नाही. आणि आपण जर सध्या बघितलं की नाही, ज्या गोष्टी दुर्मिळ होत चाललेल्या वारकरी संप्रदायाच्या शिरपेचामध्ये शोभून दिसावं असं सांप्रदायिक भजन करत महादेव शहाबाजकर यांच्यासारखं आज दुसरं कुठे. केवळ अतिशयोक्ती नाही, एक ताल असेल, 3 ताल असेल, रूपक, झपता, भजनी, ठेका, धुमाळी, थाई हे प्रचलित ताल तर सोडूनच द्या. 7.5 मात्रा, 8.5 मात्रा, 9 मात्रा तालाचं अंक जो सांभाळून त्यामध्ये अभंगांच्या रचना बांधून अभंगवाणी अधिकाधिक रंजक करण्याकडे त्यांचा ओढा असतो. आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला अध्यात्माकडे कसं आणता येईल यांचा गेली कित्येक वर्षे ते सातत्याने प्रयत्न करत असतात. खरं तर केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या सीमापार सुद्धा त्यांनी हे सांप्रदायिक भजन पोहोचवलेलं आहे. नवे 7 समुद्रापार सुद्धा अनेक देशांमध्ये त्यांनी आपले हे वारकरी सांप्रदायिक मराठी भजन पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचं जीवन हेच भजन आहे. त्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे, त्यांचा श्वास म्हणजे भगवंत आहे. आणि हे भजन, हे अध्यात्म, ही भक्ती समाजामध्ये तळागाळामध्ये पोहोचली पाहिजे. भगवंताचा सहवास प्रत्येक माणसाच्या समीप येऊन पोहोचला पाहिजे. भगवंताची कृपा प्रत्येकावर झाली पाहिजे असा त्यांचा ध्यास आहे. अनेक शिष्यगण त्यांच्याकडे भजन गायन शिकत असतात. त्यांचा उद्देश हाच आहे की यांनी सुद्धा भजन गायन शिकावं, अनेक ठिकाणी भजनांचे कार्यक्रम करावे, संतांची अभंगवाणी समाजाला ऐकवावी, समाजाचे विचार, संतांचे विचार, संतांचा उपदेश, संतांची भक्ती समाजाला कळावी आणि समाज सुद्धा पुन्हा संतांच्या म्हणजे चांगल्या मार्गावर यावा. हा एकदम उज्ज्वल उद्देश त्यांचा या पाठीमागे आहे. अनेक त्यांचे शिष्यगण स्वतंत्र भजनाचे कार्यक्रम करतात आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं कार्य ही मंडळी करत असतात. असे एक आध्यात्मिक क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर रंगमंचावर उपस्थित आहे. अर्थातच भजन रत्न महादेव शहाबाजकर. त्यांचे गुरुवर्य स्वर्गीय भोलानाथ कोळी दिवाळीकर यांच्याकडे त्यांचं प्राथमिक गायनाचं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर गुरुवर्य भजन सम्राट शिवराम वरळीकर यांच्याकडे त्यांनी भजन गायनाचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांचं शिक्षण पंडित मास्टर मनोहर पोद्दार यांच्याकडे त्यांचं भजन गायनाचं शिक्षण झालेलं आहे. स्वतःच्या स्वतंत्र ठेवणी बांधून त्या समाजामध्ये, कलाकारांमध्ये, संगीत प्रेमीमध्ये रोजवण्याचं काम त्यांनी कित्येक वर्ष केलेलं आहे. त्यांच्या ठेवणी अनेक नवोदित भजन कलाकार गाताना आपल्याला पाहायला मिळतात. ही त्यांच्या खऱ्या अर्थाने भजन गायनाची पोचपावती आहे. त्यांच्याविषयी आणखी काय बोलू. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या दाम्पत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्यांना विनंती करूया की आपली ही भजन सेवा साईंच्या चरणी समर्पित करावी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हॅलो. प्रथमतः ह्या देवस्थानचे सर्व अर्थात संस्थापक अध्यक्ष, आमचे मित्र, एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, एक ज्येष्ठ माणसातला माणूस माणसात वावरणारा आमचे मित्र रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून श्री साई संस्थान साईनगर नवी मुंबई वहाड ह्यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि तेवढीच साथ आमच्या पाठीमागं आमचे गुरुवर्य असणारे
उत्तम मडवी गुरुजी आणि सगळी त्यांची टीम, त्यांचे बंधू शेठचे यांच्या विद्यमाने असा एक वाढदिवसाचं औचित्य आणि निमित्त होतं. अजून साईचरणी सेवा व्हावी म्हणून आमच्या शिष्य परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आम्हाला आनंद मिळतो. सकाळी मला त्यांनी श्री साईचरणी अभिषेक आणि मंगल स्नान घालण्याचा, मंगल स्नान करण्याचा माझ्या नशिबी योग आला. तो केवळ त्यांच्यामुळं. तर सकाळी पहाटे 6 वाजता कार्यक्रम असतो, आरती, अभिषेक, मंगल स्नान. तो आम्हाला मान मिळाला. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. आणि मी आता अनाऊन्स करून सांगतो, पुढच्या वर्षी माझ्या भजनाला 50 वर्ष पूर्ण होतात. त्यासाठी एक कार्यक्रम करायचा आहे. ती साईची प्रार्थना आणि तुम्हाला रविशेठ उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य, धनसंपत्ती प्राप्ती हो अशी साईचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे आनंदतो ज्ञान राजा सुपात्र तेथे आनंदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ जगद्गुरु संत तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु स्वामी समर्थ अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ श्री गजानन
भजन माऊली ज्ञानेश्वर जय जय राम राम कृष्ण हरी